रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, मी रावरे तालुका प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक. मित्रांनो, मी गणेश अशोक देशमाने, मुक्काम पोस्ट वांबुरी, तालुका राहुरी. तर आता आपण डाळिंब बागेवरती आलेलो आहोत. तर आज आपण मुक्काम पोस्ट वांबुरी येथील आपले प्रगतशील शेतकरी श्री कैलास गांधले पाटील यांच्या आपण बागेवरती आहे. तत्पूर्वी ह्या बागेची आपण रूपरेषा आपण घेणार आहोत. तर ह्या बागेविषयी आपण सांगणार की या बागेचा आपण झाडात आत्ता फक्त 16 महिने वय आज. तर आपण याला 12 महिने झाल्यानंतर आपण फेब्रुवारीमध्ये आपण त्याला पहिलं पाणी फोडलं होतं. मित्रांनो, यावर्षी फेब्रुवारीमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांनी पाणी फोडलं आणि त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर करून पाणी फोडल्यानंतर त्याला रासायनिक खतं सोडली. पण त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळजवळ 50,000 रुपये जवळजवळ खर्च केलेत, पण तरी काय बाग फुटल्या नाही. आणि अशा वातावरणात देखील त्यांच्या बागा फुटल्या नसल्यामुळे त्यांचा खर्च हा वायाला गेला. पण त्याच ठिकाणी आपले शेतकरी मित्र कैलास सरांनी आपल्या या ठिकाणी विश्वास ठेवला आणि विश्वासाला आपण त्यांच्या 100% आपण उतरलो आहेत. तर या ठिकाणी सरांनी पूर्णपणे रामा ॲग्रोटेक कंपनीची उत्पादने या ठिकाणी वापरली आणि त्यांच्या बागेमध्ये होतं की झाडाचं सेटिंग आणि महत्त्वाचं म्हणजे झाडाची कॅनोपी. कारण सेटिंग पाहिलं समजा तर आपण मित्रांनो की जबरदस्त म्हणजे लाईव्हमध्ये सेटिंग झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की सेटिंग असावं आणि कॅनोपी असावी तर अशा बागेसारखी. कारण असं चित्र दिसण्यासाठी कैलास सरांनी संपूर्ण रामा ॲग्रोटेक या कंपनी उत्पादने वापरली आणि भरोसा ठेवला. तर याविषयी ज्या बागेविषयी यशोगा आता जी आहे, सरांनी कशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रीयन सरांनी आमचं ऐकून त्यांनी याच्यामध्ये पूर्णपणे याच्यामध्ये अंमलात आणलं आणि त्यांनी हे पूर्णपणे व्यवस्थित नियोजन करून आत्माला चित्र दिसतंय. तर हे चित्र कशा प्रकारे दिसतंय आपण सराकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, तुमचं नाव सांगा. कैलास सुभाष गांधले, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण हे पाणी फोडलंय, तर हे तारीख किती पाणी फोडल्याची? 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी. आणि पाणी फोडल्यापासून तुम्ही कसं नियोजन केलंय? पाणी फोडल्यापासून सगळं रामा ॲग्रोटेकचंच नियोजन आहे. बाहेरून काही औषधं वगैरे काही खालून सोडले? काहीच नाही, खालून काहीच नाही, वरून नाही. आणि तुम्ही जे खर्च औषधाला उत्पन्नाला, तुम्हाला ते उत्पन्न कशी वाटली बरं? मला बदल काय वाटला बागेमध्ये? बागेत भरपूर कॅनोपी तेन साईज बी सेटिंग झालं. सेटिंग कसं वाटलं मला? सेटिंग कसं काय? सेटिंग मापात आहे. हां, लई जादा नाही, कमी नाही. म्हणजे बागेची सेटिंग तुम्हाला चांगली वाटली. मग म्हणजे पान कसं वाटलं तुम्हाला? पान वगैरे पानं बी भारी. पान टाका कसं आहे तरी पण म्हणजे जवळजवळ शेतकरी मित्रांनो जवळजवळ आपलं एक बोट अख्खं बसतंय एवढं असं रुंद पान. त्यापेक्षा जास्त बोट पान झाले, रुंद झाले, हां, काळोखी आली आणि रुंदी आली आणि लांबी वाढली. तर तुम्ही सर कैलास सर तुम्ही जे औषधं वगैरे वापरली काय अनुभव आला याच्यामध्ये? आम्ही पहिल्यांदी कांदा आहे पिका असं वापरलं होतं हे. हां, रामावटीचा. कुठून घेतलं होतं तुम्ही ते? वांबोरीतून प्रांजली कृषी सेवा केंद्रामध्ये वांबोरून घेतलं. वांबोरी. बरं. मग त्याच्यात अनुभव आला मग थोडा. हां, मग त्याच्यानंतर मग डाळिंबाला पहिल्यापासून वापरलं. मग फक्त पहिल्यांदा थोडं वापरीत होतो. बरं. आणि मग ज्यावेळेस बाग धरायची त्यावेळेस थोडे काही लोकांचे अनुभव घेतले. बरं. ते म्हणले हे बाग जमणारच नाही असं धरायला तुम्हाला. हां हां. मग देशमाने सर भेटले, मग त्यांना एक दिवस बागेत आणलं. मग बरं. त्यांना म्हणलं जमन, ते म्हणले जमन, काहीच अडचण नाही, आपण धरू. हां. मग बाग मग धरला. मग जानेवारीमध्ये छाटणी तेन झालं, इथरेल मारलं. हो. आणि ते मग त्यानंतर मग 2 फेब्रुवारीचं पाणी पहिलं फोडलं. बरं. आणि काही लोकांनी अगोदरचे होते पण त्यांची सेटिंग नाही झाली, आपली पहिल्याच याच्यात सेटिंग झाली. बरं. म्हणजे तुम्ही पूर्णपणे ही जी रामा ॲग्रोटेकच्या विश्वासावरती बाग धरलेला आहे. हा हा. म्हणजे सगळं. बागेतला पहिला काय अनुभव? पहिला काहीच अनुभव नाही. म्हणजे देशमाने सरांनी तुम्हाला मार्गदर्शन करून ही बाग सक्सेस करून दिली. त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की जे इतर शेतकरी जे आहेत डाळिंब शेतकरी त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही बाग कशाला लावली, त्यांना भीती का शक्य आपलं म्हणजे सक्सेस होऊ का? बरोबर का? 12 महिन्याचाच बाग होता. एवढे झाडं हे नव्हती. हां. पहिल्यांदी धरले तेव्हा. मग त्यानंतर खत पाणी झालं, वर औषधं खालून भरपूर.
हां हां कॅन्ट सोल्डे यांची, हां हां रामा ॲग्रोटेकची, रूट मॅजिक आणि ते हो हो. सर सुरुवातीला पहिला डोस कशी सुरुवात केली आपण सांगाल त्या शेतकऱ्यांना? आता मित्रांनो या ठिकाणी सरांनी पूर्ण आपले भरोसा ठेवला आणि त्या भरोशाला आपण पात्र राहून सरांना मी विश्वास दिला. त्यांना म्हणलं तुम्ही सर म्हणजे घाबरू नका, तुम्हाला तुमच्या बागेमध्ये लोडिंग करून देणार म्हणजे देणार आणि लोडिंग करून शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पण टॉपचंच काढून देणार. आणि त्यांना पण शब्द दिला आपण या बागेमध्ये आपला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्या हिशोबाने त्यांना मी मार्गदर्शन करतोय आणि ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं सर आपल्याला या फळावरती चांगल्या प्रकारे काम करायचं, तर आपण त्यांना शेड्यूल त्यांना दिलं. त्यांना स्टेप बाय स्टेप त्यांनीसुद्धा टाईमवरती मी दिला सांगितल्यानंतर त्यांनी टाईमवर जाऊन त्या आपल्या त्यांनी आणून त्यांनी त्या ठिकाणी यांनी सोडलं. त्याला आपण पहिला डोस आपण त्यांनी तर रामा ॲग्रोटेक कंपनी फॉस्फेटिक ॲसिड, त्याच्यानंतर रूट मॅजिक याची आळवणी केली. त्याच्यानंतर रामा 0-60-20 मिक्स मायक्रोन्यूटन रूट मॅजिक हे दुसरी आळवणी केली. आणि त्याच्यानंतर तिसरी आळवणी आपण केली ते म्हणजे बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल मिक्स मायक्रोन्यूटन रूट मॅजिक या ठिकाणी तिसरी आळवणी केली. आणि वरून त्याला फवारणी आपण लोहा किंग म्हणजे ज्यावेळेस आपण छाटणी करून वगैरे सगळं पानं नवतीच्यामध्ये आल्यानंतर चौकीच्या अवस्थेत आल्यानंतर त्याला आपल्याला लोहा किंग आणि निमकरण आणि बायो-100ची या ठिकाणी फवारणी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक 8 दिवसानंतर रामा मॅजिक, त्याच्यानंतर मिक्स मायक्रोन्यूटन 555 आणि त्याच्यामध्ये 0-60-20 आपलं रामाचं, तर या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घेतली. असं टेप बाय टेप आम्ही या ठिकाणी फवारणी करत आज आपण किती डोस केले आतापर्यंत पाण्यातून? पाण्यातून 2-3 झाले डोस. 3 डोस झाले आपले. हा, आणि फवारणी किती झाली आपल्याला? फवारण्या 4-5 झाले. हां 4 ते 5 फवारणी झाली या ठिकाणी आणि 3 डोस खाली पाण्यातून दिलेत. निमकरण 10 दिवसाला चालू आहे फवारणी. हां तर निमकरणची फवारणी या ठिकाणी आपण किती दिवसाला करतो आपण? 10 दिवसाला करतो. म्हणजे मित्रांनो यांना सांगितलं मी सर आपल्याला कमी खर्चात शेती करायची असेल आणि तुम्हाला असं वाटत असं होत पण भारी निघालं पाहिजे, बाग चांगली निघाली पाहिजे, तर निमकरणची फवारणी 10 दिवसाला आपल्या फवारणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला जे या ठिकाणी पानामध्ये जी ग्लिजिंग दिसते, चमक दिसते किंवा तो आकार दिसतोय तो हा फक्त कमाल, ही फक्त रामा ॲग्रोटेकच्या उत्पन्नाची कमाल आहे. तुम्ही फळा देखील बघू शकता की या फळाला ग्लिजिंग किती आहे, चमक किती आहे. आणि पानंसुद्धा बघा तुम्ही, पानंसुद्धा चमक भरपूर आहे आणि ग्लिजिंग भरपूर आहे. कारण कसं होतं आहे जेणेकरून आज त्याला आपण जर ऑर्गॅनिकचा वापर केल्यानंतर झाडामध्ये प्रतिकारशक्ती जास्त वाढते आहे आणि झाडामध्ये निरोगी राहते. आणि त्याच्यामुळं सरांनी या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या रामा ॲग्रोटेकच्या कंपनीच्या प्रोडक्टवरती भरोसा ठेवला आणि त्यांना उत्पन्न 100% त्यांना मिळणार म्हणजे मिळणार. आणि आजपर्यंत रिझल्ट म्हणजे जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की ही जी सेटिंग आहे, झुपक्यामध्ये सेटिंग आहे, एका ठिकाणी 5-6 फळाचं सेटिंग झालेलं आहे. आणि हे फक्त रामा ॲग्रोटेकची कमाल आहे. आणि आम्ही म्हणतोय रामा आहे तो कमाल आहे, या पद्धतीने या ठिकाणी काम झालेलं आहे. हां एवढं 40-42 टेम्परेचरमध्ये बी आपली म्हणजे काही जणांनी क्रॉप कव्हर केला पण आपण काहीच हे नाही केलं. सर म्हणले काय नाही, फक्त आघाडी तुम्ही वरची सावलीसाठी राहून द्या. मग ते वरची ठेवली आहे, मग काही डाग नाही काय नाही, कुठंच सनबर्निंग झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. मित्रांनो जवळजवळ आज आपल्याकडे यामध्ये 40, 42, 43, 45पर्यंत टेम्परेचर गेले. आणि त्या टेम्परेचरमध्ये देखील आम्ही काय केलं आहे, आम्ही वरतून मल्चिंगचा त्यांचा खर्च, ते क्रॉप कवरचा खर्च आम्ही टाळता त्यांना सरांना सांगितलं आहे की थोडा दिवस आपल्याला जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत आपण काय करू, झाडाचंच आपण मल्चिंग झाडाचा आपण क्रॉप करून उपयोग करून घेऊ. आणि पाहू शकतो की या ठिकाणी कुठेही सनबर्निंग झालेलं नाही, काही नाही. शेतकऱ्यांना आपण कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी नियोजन केलं आहे. कारण पाला जास्त आला, सावली झाली, त्याच्यामुळे फळांना सावली झालेली आहे, त्याच्यामुळे कुठं सनबर्निंग झालं नाही, काही नाही. आणि फळाची जी ग्लिजिंग आहे, चमक आहे, कारण इतकं 40-45 टेम्परेचर असताना देखील अशा प्रकारचं फळ राहणं बिना क्रॉप कवरचं हे फक्त रामा ॲग्रोटेक मार्केट कमी करू शकतं. हे फक्त रामा ॲग्रोटेक कंपनीचीच कमाल आहे. मित्रांनो आपण कैलास सरांना आपण जे शब्द दिलता की आजपर्यंत सेटिंग वगैरे झाडाची कॅनोपी वगैरे जबरदस्त केली, पण आता इथून पुढं आपल्याला झाडाची फक्त आता कॅनोपी केल्यानंतर आता आपल्याला फक्त फळावरती काम करायचं आहे. कारण फळाची आज साईज झाली पाहिजे, साईज बनली तर सरांचं जे आपण शब्द दिलता आहे की तुम्हाला उत्पन्न चांगलं काढून देणार आहे, तर या ठिकाणी संपूर्ण या फळाला साईज करण्यासाठी आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचे आपले झाडाचं उत्पन्न म्हणजे बायोसृष्टी, सायझर 999, रूट मॅजिक, रोडोके आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याच्यासोबत आपल्या रामाचं 0-60-20 हे देखील आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. 0-0-50 रामा ते देखील आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर जास्तीत जास्त आपण बायोसृष्टी, सायझर 999, रूट मॅजिक आणि रोडोके या ठिकाणी आपण वापर करणार आहोत. तर मित्रांनो आता आपण ह्या बागेमध्ये आपण साईज काम करताना चालूमध्ये आपण ह्या बागेमध्ये या काही फळांना झाडांना
झाडाच्या काही फळांना या ठिकाणी चिकट टेप लावून या ठिकाणी आपण लावणार आहेत आणि मग याच्यानंतर साईजचं काम चालू करणार आहोत. तर येत्या आपण परत 1-1.5 महिन्यामध्ये आपण याची परत ते शूटिंग घेणार आहोत. कारण चिकट टेप लावलेला हा किती दिवसामध्ये फरक पडतोय, किती साईज वाढते, किती इंचाने किती दिवसामध्ये फरक पडणार आहे, आपण या चालू व्हिडिओमध्ये किंवा अजून 1 ते 1.5 महिन्यामध्ये व्हिडिओ घेणार आहोत, त्यात आपण पाहणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि रामा ॲग्रोटेकचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जे आपले राहुरी तालुक्यातील शेतकरी मित्र असतील, दाईमुक्त शेतकरी असून द्या, ऊस शेतकरी असून द्या, तरकारी पीक असून द्या, कुठल्याही पिकाची समस्या असेल तर जरूर एकदा रामा ॲग्रोटेक कंपनीची उत्पन्ने वापरावी. आणि त्यांना असं वाटत असेल अशा प्रकारची आपल्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांची बाग आपली फुलवायची असेल तर राहुरी तालुक्याचा संपर्क क्रमांक घ्या 9552871837 या संपर्क नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या बागेची जी समस्या आहे ती समस्या 100% सांगा, ते 100% त्याचं निरसन केलं जाईल. कळलं सर, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला आजपर्यंत आपण चित्र दिसते, तुमचं समाधान चित्र दिसते तुम्हाला? हा, चित्र तुम्ही दिसतं ना. म्हणजे तुम्हाला कसं समाधान वाटतंय का हे सगळं बघून? समाधानी आहे. समाधानी? हो. तर मग आता आजपर्यंत तुम्ही समजा आमचं शेड्यूल आमचं ऐकून वापरलं, तुम्ही ते टाईमवर सोडलं, तर अशाच प्रकारचा आमच्या विश्वास ठेवला, अशाच प्रकारचा पुढं विश्वास भविष्यात ठेवा आणि आपण अशीच एक क्रांतिकारी बाग तयार करणार आहोत. तर तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.